महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. सध्या भरतीचं प्रोसेस चालू आहे. मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेचा कालावधी महिना अखेरपर्यंत संपतो. जवळजवळ सर्व मुंबई भरतीच्या मुलांचे मैदानी परीक्षा होणार आहे. आणि मग आता तुम्हाला सामोरं जायचंय लेखी परीक्षेला. सर्वांनी लक्षात ठेवा, मैदानामध्ये 25 मार्काच्या पुढं सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेला कॅपेबल होतात. लेखी परीक्षेला ते बसू शकतात. पण महत्त्वाचा प्रश्न हा येतो की लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला मार्क चांगले मिळाले आणि मैदानी आणि लेखी परीक्षेची बेरीज जर पुढे गेली तरच आपण पोलीस होऊ. काही मुलांना मैदानामध्ये 40, 45, 47 मार्कापर्यंत मार्क मिळतात. काही मुलं मैदानामध्ये कमी पडतात. दोन्ही परीक्षेची मार्क वाढली पाहिजे. म्हणून एकदा मैदानी परीक्षा संपली की लेखीकडे लक्ष द्या. पण तसं होत नाही. आपण लेखीकडे लक्ष द्या म्हटलं तरी कुणी बघत नाही. आणि रिझल्ट झाल्यानंतर मी 2 मार्कात नापास झालो, मला 3 मार्क कमी पडले. असं का? याचा अर्थ आपली मेहनत कमी पडते. मित्रांनो, जर खरोखर आपल्याला मनापासून पोलीस व्हायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. पोलीस भरती म्हणजे गंमत नाही, आयुष्याची भाकरी आहे आणि महाराष्ट्राची सेवा आहे. काय करायचं तुम्ही ठरवायचं. घोड्याला पाण्याजवळ तळ्याजवळ नेण्याचं काम मालकाचं आहे, पण पाणी कुणी प्यायचं हे तुम्ही ठरवा. काही मुलांना एक आत्मप्रौढी असते, माझा अभ्यास भरपूर झालेला आहे, मला काय अभ्यासाची गरज नाही. आणि नंतर त्याला कळतं की मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. मित्रांनो, माझी सांगण्याची एकच विनंती तुम्हाला आहे, केलं तर होणार आहे, अन्यथा काही होणार नाही. मोकळी आशा धरण्यात अर्थ नाही. आत्मविश्वास असला पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. पण करताना दिसत नाही. आई वडिलांची अपेक्षा असते, माझा मुलगा पोलीस व्हावा, माझी मुलगी पोलीस व्हावी. पण त्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आपण धुळीला मिळवतो. आणि याला जबाबदार दुसरं तिसरं कोणी नाही, आपण स्वतःच. वामनराव पैने सांगितलं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याचा अर्थ काय हो? आपलं भविष्य आपण घडवायचं. आई वडील, शिक्षक, सर्व माध्यम तुम्हाला कोऑपरेशन करते. याचा अर्थ ते लोक येऊन पेपर लिहिणार नाही, तुम्हाला लिहायचं आहे. जरा जागे व्हा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, जागे व्हा, कार्य सिद्ध साध्य झाल्याशिवाय थांबू नका. वा, काय करायचं तुम्ही ठरवायचं. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. हरकत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं आमचं काम आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये
आजचा आपला 110 नंबरचा व्हिडिओ. बाळांनो, ज्याला खरोखर व्हायचं आहे, आता या 110 व्हिडिओमध्ये सरासरी 50 प्रश्न आहेत. 110 व्हिडिओचे प्रश्न झाले किती याचा विचार करा. हे जरी तुम्ही ऐकून घेतले तरी बराच फरक पडणार आहे, पण करतच नाही. आम्ही सांगतो तेवढ्यापुरतं होय म्हणतात, कुणी ऐकून घेत नाही. वाचायचा कंटाळा, ऐकायचा कंटाळा आणि निघाला पोलीस भरतीला. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, सत्य हे कटू असतं. मी सत्य सांगतोय तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि परीक्षेपर्यंत राहिलेल्या दिवसामध्ये प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला किंमत द्या आणि एक एक प्रश्न कानावरून गेला पाहिजे, ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हरकत नाही, तुम्ही करताय असं आम्ही गृहीत धरणार. आई वडिलांची अपेक्षा एकच असते, माझा मुलगा पोलीस व्हावा, माझी मुलगी पोलीस व्हावी, आणि त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करण्याशिवाय पर्याय. मित्रांनो, आज आपण काही 50 प्रश्न पाहणार आहोत. 110 नंबरचा व्हिडिओ आहे, जरा लक्ष देऊन ऐका. आणि ज्यांना खरोखर पास व्हायचे त्यांनी पहिल्या व्हिडिओपासून 110 व्हिडिओपर्यंत ऐकत राहा. ऐकून ऐकून प्रश्न पाठ होतील आणि मग तुमच्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचे आहे ते तुम्हाला उपयोगी पडेल. मित्रांनो, आता सुरुवात करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं आमचं काम आहे, आम्ही करतो. बघा, तुम्ही किती घ्यायचं, काय घ्यायचं तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे करायचं आहे. आमची अपेक्षा एकच आहे की सर्वसामान्य लोकांचा मुलगा हा पोलीस झाला, सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. म्हणून आमच्याकडे जे काही प्रश्न उपलब्ध आहेत, आमच्याकडे जे जे काही आम्ही तुमच्यासाठी करतो ते तुमच्यापर्यंत एक पैसाही न घेता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तेव्हा पहा, त्याचा फायदा कोण घ्यायचा किंवा नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आता प्रश्नांना सुरुवात करतोय. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आणखी व्हिडिओ पडणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबही करत चला, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता प्रश्नांना सुरुवात करतोय. पहा, भारतामध्ये पहिली व्यक्ती आणि शेवटची व्यक्ती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे ते प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यामधला एखादा जरी प्रश्न मिळाला तरी, समजला तरी तुम्हाला 1 मार्क मिळाला. पोलीस भरतीला 1 मार्क महत्त्वाचा आहे, कारण एका मार्कामुळं बरीचशी मुलं नापास झालेली आहेत. तेव्हा प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा. सुरुवात करतोय आपण. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, भारतातील पहिला मुघल सम्राट कोण? भारतातील पहिला मुघल सम्राट बाबर. 1526 ते 1530 या कालावधीमध्ये भारतातील पहिला मुघल सम्राट बाबर. लक्षात असो. भारतातील शेवटचा मुघल सम्राट कोण? भारतातील शेवटचा मुघल सम्राट आहे बहादूर शाह जफर. 1857. ज्या वेळेला 1857ला राष्ट्रीय उठाव झाला, 1857चा उठाव झाला, त्यावेळेला दिल्लीचं उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर यांना केलेलं होतं. हा शेवटचा मुघल सम्राट आहे 1857. भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारतातील पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. 1772. भारतातील पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. 1772. भारतामधील शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. भारतामधील शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. 1856. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेश चंद्र बॅनर्जी. 1885 मुंबई अधिवेशन. भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. 1858. भारताचा शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन. 1947. स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल
लॉर्ड माउंटबॅटन, जून 1948. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी, जून 1948. स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. कोणताही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे बारकाईनं लक्ष देणे. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाई. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नौरोजी. रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नौरोजी. भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेश. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा 1917 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट, कलकत्ता अधिवेशन. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, 1966. भारतातील पहिले बिगर काँग्रेस सरकार जनता सरकार 1977-78 मध्ये. युनोच्या आमसभेमधील पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा श्रीमती विजया लक्ष्मी पंडित, 1953. साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर, 1913. त्यांच्या गीतांजली काव्य संग्रहाला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला मदर तेरेसा, 1979. त्यांना शांतता पुरस्कार मिळालेला आहे. भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत CB मुथाम्मा पहिल्या राजदूत आहे. भारतरत्न विजेती पहिली महिला श्रीमती इंदिरा गांधी. स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख जनरल करियप्पा. भारताचे पहिले भूदल प्रमुख जनरल राजेंद्र सिंग. भारताचे पहिले नौदल प्रमुख RD कटारी. भारताचे पहिले हवाई दल प्रमुख S मुखर्जी. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा. भारताची पहिली अंतराळ वीरांगना कल्पना चावला. भारतामधील पहिले वर्तमानपत्र द बंगाल गॅझेट जेम्स हिक्की, 29 जानेवारी 1781. भारतामधील लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव माळवणकर, गुजरातमधले आहे. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील. भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती श्रीमती मीरा कुमार, 2000 साली. दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला भारतीय कर्नल बजाज, जानेवारी 1989. IPS परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी, परंतु त्यांनी कोणतेही सरकारी नोकरीचं पद स्वीकारलेलं नाही. या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर पहिल्या भारतीय IPS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर. भारतातील पहिला IPS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर. भारतातील पहिली महिला बॅरिस्टर
कार्नेलिन सोराबजी भारतातील पहिल्या महिला वैमानिक सौदामिनी देशमुख इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय मेहेर सैन 1958 इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला आरती सहा गुप्ता पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी 1972 एव्हरेस्ट सर्वप्रथम चढाई करणारा शेर्पा तेनसिंग 1953 एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला प्राध्यापिका बेचिंद्र पाल 1948 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ डबल ऐकला तर तुमच्या लक्षात राहील. मित्रांनो, आता आपण पाहतोय काही मंदिरं, ठिकाणं आणि त्यांचं राज्य. ठिकाण, जिल्हा आणि राज्य. सिद्धेश्वर मंदिर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूरला आहे, महाराष्ट्रात आहे. बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री या ठिकाणी आहे, जिल्ह्यामध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रामध्ये. घृणेश्वर मंदिर वेरूळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. अंबर पॅलेस जयपूरला आहे, राजस्थानमध्ये आहे. हवा महल जयपूरलाच आहे, राजस्थानमध्ये आहे. चार मीनार हैदराबाद लक्षात ठेवा. जंतर मंतर दिल्लीमध्ये आहे, दिल्ली राज्यामध्ये. आगा खान पॅलेस एरवडा पुणे महाराष्ट्रामध्ये. ताजमहल आग्र्याला आहे, उत्तर प्रदेशामध्ये. हावडा ब्रिज कलकत्त्याला आहे, पश्चिम बंगालमध्ये. विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये आहे. खजुराहो लेणी भोपाळमध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये. जामा मस्जिद दिल्लीला आहे, दिल्लीमध्ये. गोमटेश्वर पुतळा श्रवणबेळगोळ या ठिकाणी आहे, कर्नाटकामध्ये आहे. वृषभणा 84 फूट उंचीची मूर्ती चुलगिरी या ठिकाणी आहे, मध्य प्रदेशामध्ये. कुतुब मिनार दिल्लीला आहे, दिल्लीमध्ये. शांती निकेतन बोलपूर कलकत्त्याला आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि हुमायून कबर दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर अष्टविनायक ही लक्षात असो. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाला फार मानलं जातं. महाराष्ट्रामधले अष्टविनायक सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. चिंतामणी थेऊर या ठिकाणी आहे, गणपतीचं स्थान, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोरेश्वर मोरगावला आहे, बारामती, जिल्हा पुणे. श्री महागणपती रांजणगाव शिरूर तालुका, जिल्हा पुणे. श्री विघ्नेश्वर ओझरला आहे, जुन्नर तालुका, पुणे. गिरिजात्मक लेण्याद्रीला आहे, जुन्नर तालुका, जिल्हा पुणे. श्री विनायक महाड खालापूर, रायगड जिल्हा. बल्लाळेश्वर पाली सुधागड आणि जिल्हा रायगड. सिद्धिविनायक सिद्धटेक कर्जत अहमदनगर. मित्रांनो, काही आपले संत आहेत. या संतांच्या याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आपण जे पाहतोय ते परीक्षेला विचारले जाणार या दृष्टिकोनातून पाहतो. संतांची जन्मस्थळे, संतांची समाधी आपल्याला विचारली जाते. समर्थ रामदास स्वामी जाम या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, जालना जिल्ह्यामध्ये. ज्ञानेश्वर आपेगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. सोपानदेव आपेगाव औरंगाबाद जिल्हा. गोविंद प्रभू रिद्धपूर अमरावती जिल्हा. जनाबाई गंगाखेड परभणी जिल्हा.
संत तुकारामांचा जन्म देहू पुणे जिल्हा. निवृत्तीनाथ आपेगाव औरंगाबाद. मुक्ताबाई आपेगाव औरंगाबाद. संत नामदेव नरसी हिंगोली जिल्हा. आणि आता संतांची समाधी, गाडगे महाराजांची समाधी अमरावती जिल्हा अमरावती. संत रामदास स्वामी सज्जनगडला समाधी आहे सातारा जिल्ह्यामध्ये. संत एकनाथांची समाधी पैठणला आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. गजानन महाराजांची समाधी सेगावला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. गोरोबा कुंभार ढोकी या ठिकाणी त्यांची समाधी आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. चोखामेळा पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यामध्ये. तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी या ठिकाणी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. संत तुकाराम देहूमध्ये पुणे जिल्हा. साईबाबा शिर्डी अहमदनगर जिल्हा. जनार्दन स्वामी दौलताबाद औरंगाबाद जिल्हा. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा. दामाजी पंत मंगळवेढा सोलापूर. श्रीधर स्वामी पंढरपूर सोलापूर जिल्हा. आणि गुरु गोविंद सिंग नांदेड जिल्हा. मित्रांनो, साधू संतांचं जन्मस्थळ आणि समाधी पाहिली. काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच लक्षात ठेवा, या आजच्या व्हिडिओमध्ये हे एक मार्क तरी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझी एकच अपेक्षा आहे, अभ्यास करा, रात्रंदिवस अभ्यास करा आणि पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हा. आम्हाला तुमच्या अंगावर वर्दी बनायची. वर्दीमध्ये तुम्ही छान आणि सुंदर दिसणार एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.